5 डिसेंबर 1956 त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस. शरीर थकलेलं, पण मनाला अजून एकच काळजी की माझं काम अपूर्ण राहू नये. त्या दिवशी ते सतत 12 तास लिहित होते, बुद्धा अँड धम्मा. डोळ्यात वेदना होती, शरीर साथ देत नव्हतं, तरीही ते लिहित राहिले. कारण त्यांना माहित होतं त्यांच्यानंतर या समाजाला मार्गदर्शन करणारं हेच पुस्तक असेल. संध्याकाळी त्यांनी पेन खाली ठेवला आणि खिडकी उघडली. आकाशाकडे बघत बराच वेळ काहीच न बोलता उभे राहिले. माईसाहेब म्हणतात त्यांच्या चेहऱ्यावर अशी शांतता होती जी मी कधीच पाहिली नव्हती. कधी कधी माणूस स्वतःच ओळखतो की त्याचा प्रवास आता संपू शकतो. त्या रात्री त्यांनी एकही शब्दाचा त्रास व्यक्त केला नाही. जणू मनात म्हणत होते, मी माझं काम पूर्ण केलंय. पहाट झाली आणि अचानक श्वास जड झाला. माईसाहेबांनी डॉक्टरांना बोलवूपर्यंत त्यांनी आधीच जगाचा निरोप घेतला होता. 6 डिसेंबर 1956 ते अगदी शांतपणे गेले, जणू एखादा थकलेला प्रवासी ज्याने शेवटची ओळ पूर्ण करून डोळे मिटले. ही बातमी पसरायला 10 मिनिट लागली आणि देशभर शांतता पसरली.